तर आज नांदेड जिल्ह्याचा महावितरणचा आढावा घेतला आपण. काय परिस्थिती आहे, नेमका कशाचा आढावा घेतला आणि समाधानी आहात का? आम्ही आता की रिसोर्स एरिया जे आपले असतो महावितरणचे, ते महावितरणचे जे की रिसोर्स एरिया आहे त्याच्याबद्दल आज आम्ही नांदेड सर्कलमध्ये आज आढावा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर सर्वांना सूचना पण दिलेली आहे की आपलं जे ज्या ज्या ठिकाणी रिकव्हरीचे विषय असतो, ज्या ज्या ठिकाणी बिल रिडिंगचे विषय असतो, लोकांची जी कंप्लेंट असतो की बिल रिव्हिजन वगैरे, आणि काही काही ठिकाणी जे इंटरप्शन्सची प्रॉब्लेम असतो त्या ठिकाणी त्यांना सर्वांना ही सूचना दिलेली आहे की आपल्याला बरेच स्कोप आहे इम्प्रूव्हमेंटसाठी आणि आपल्याला ते याच्या साठी थ्राईव्ह केलं पाहिजे आणि आपल्याला त्या उद्देशानं म्हणजे घ्यायलासाठी ते आपल्याला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि आपले ज्या ज्या ठिकाणी आपण KRA मध्ये मागे पडतोय त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये परिश्रम करून ते टॉपमध्ये यायला पाहिजे. नांदेड शहरात कुठे ना कुठे 24 तासामध्ये 24/7 जवळपास 50 वेळा लाईट ये जा करत असते, तासन तास लाईट जाते. या संदर्भात काय? आता ज्या ज्या ठिकाणी इंटरप्शन आहे त्या ठिकाणी मी आढावा घेतलेला आहे की कुठल्या ठिकाणी शहरामध्ये, रूरलमध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम्स आहे. त्या ठिकाणी त्या संबंधित इंजिनियरला जे आपले एक्झिस्टिंग रिसोर्समध्ये कसं काय आपल्याला समाधान करता येत आहे त्याला तशाप्रमाणे सूचना पण देण्यात आलेली आहे. आता आमच्या थोडा जे DPRs आहे ते DPRs आम्ही ऑलरेडी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवीन जे आता आपली पॉप्युलेशनची वाढ झालेली आहे, कारण आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्या ते पॉप्युलेशनप्रमाणे आम्हाला आता वाढण्याची आवश्यकता आहे आणि तसे आम्ही जे प्रपोजल आहे ते आम्ही ऑलरेडी सबमिट केलेले आहे. ते त्याच्यासाठी पण आम्ही आज आढावा घेतलेला होता आणि सर्वांना हेच सूचना राहतील की मॅक्सिमम टू मॅक्सिमम इंटरप्शन्स थांबण्यासाठी ते आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, कारण ते इंटरप्शन जे आहे ते आपल्याला एक की रिसोर्स एरिया पण आहे आणि त्याच्यामध्ये लोकांच्या जे अडचण वगैरे असतो त्या ज्या ज्या ठिकाणी आपण ते अडचण सोडू शकतो ते अडचण सोडण्याचा आपल्याला प्रयत्न पण केला पाहिजे. सर, नांदेड जिल्ह्यातला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी किती रुपयांचा DPR आपण तयार केला आणि कुठपर्यंत काम? आम्ही जवळपास 2000 कोटीचा आम्ही एक DPR प्रस्तावित करून पाठवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय तर दोन आपले जे कॉम्पोनंट्स आहे, जे लॉस रिडक्शन आणि फीडर सेपरेशन, म्हणजे आपला जे लाईन्स आहे लाईन्सला रिप्लेस करण्यासाठी आणि ज्या ज्या ठिकाणी आपला ज्या ज्या ठिकाणी मिक्स फीडर आहे त्याला बदलण्यासाठी ते आपण ऑलरेडी काम चालवले आहे आणि 550 कोटीचे जवळपास ऑर्डर पण नांदेड शहरामध्ये चालू आहे. नांदेड़ शहर के बरकत कॉम्प्लेक्स रोड बाबा पेट्रोल पंप के करीब वाक़ क्वींस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम में शादी ब्याह, दीगर तकरीबात और यहाँ पर ब्रांडेड कंपनियों के ड्रेसेस का स्टॉक आ चुका है, जिसमें ग्राहकों के लिए इस शोरूम में नित नए डिज़ाइन के कराची सूट, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट, शर्ट, शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के बेहतरीन डिज़ाइन के सूट मुनासिब दामों में दस्तयाब है। वाज़ेह हो कि दुबई, मुंबई, हैदराबाद जैसे कपड़े अब नांदेड़ शहर के क्वींस डिज़ाइनर सूट्स एंड एम्पोरियम एक ही छत के नीचे दस्तयाब है। क्वींस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम के प्रोपराइटर मोहम्मद आमिर ने अवामुन्नास से अपील की है कि वो नित नए स्टॉक के माल की ख़रीदारी करने के लिए इनके शोरूम पर एक मरतबा ज़रूर तशरीफ़ लाए। हमारा पता है बाबा पेट्रोल पंप नज़द बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़।